आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी गीता घाडी। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोवॅक्सिनची लस डेल्टा प्लस साठी प्रभावी। कणकुंबी येथे RT-PCR तपासणीला प्रारंभ। सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या पेन्शनसाठी एकनाथ शिंदे यांचा आदेश। गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी देशव्यापी आंदोलन। मराठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी। कोरोनामुळे आभाळ कोसळलेल्या कुटुंबांना मंत्री शशिकला जोल्लेंनी दिला धीर। उर्दू शाळांच्या संदर्भात टिपू सुलतान संघर्ष समितीचे निवेदन। खानापूर येथे निजातच्या वतीने आंदोलन। श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे आंबेवाडी ग्रामपंचायतीवर मोर्चा। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे। आता ही लाट ओसरत आहे, मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे। या नवीन डेल्टामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। या दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे। भारतात विकसित झालेल्या लसीला अमेरिकेने कोरोनाविरुद्ध प्रभावी असल्याचे म्हटले आहे। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मदतीने भारत बायोटेकने बनविलेली कोवॅक्सिन लस अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटवर प्रभावी आहे, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिली आहे। कोवॅक्सिन लस अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे। कोवॅक्सिन लस शरीरात वेगात अँटीबॉडी तयार करते। लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील परिणाम ही लस सुरक्षित आणि चांगली असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने म्हटले आहे। ही लस 78% प्रभावी आहे, तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर ही लस 70% प्रभावी आहे, असे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने म्हटले आहे। कणकुंबी येथे RT-PCR तपासणीला प्रारंभ। गोवा राज्यातून चोरला मार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडे RT-PCR निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून कणकुंबी चेकपोस्ट येथे त्याची तपासणी सुरू झाली आहे। गोव्यातून कर्नाटक हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडून RT-PCR प्रमाणपत्राची तपासणी कणकुंबी येथे करण्यात येत आहे। रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी खबरदारी म्हणून ही तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला त्यावेळी जारी करण्यात आलेल्या प्रवाशांच्या SOP मध्ये महाराष्ट्र, केरळ आणि दिल्ली येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली, मात्र या यादीत गोव्याचे नाव नव्हते। आता गेल्या 28 जून रोजी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी कणकुंबी चेकपोस्ट येथे केली जात आहे। सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या पेन्शनसाठी एकनाथ शिंदे यांचा आदेश। सीमा प्रश्नासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीला महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी पेन्शन मागील 3 महिन्यांपासून थांबविण्यात आली आहे। या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोडकर यांनी महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करून तातडीने याबाबत पावले उचलण्याची मागणी केली आहे। त्यानुसार त्वरित ही पेन्शन सुरू करण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांच्या वतीने देण्यात आले। संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेले मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारी पेन्शन मागील वर्षभरापासून मिळालेली नाही, त्यामुळे या संदर्भात त्यांच्या कुटुंबाची परवड सुरू होती। या संदर्भात माध्यमातून माहिती उपलब्ध होताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोडकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शट्टुप्पा चव्हाण आणि इतरांनी जाऊन मारुती बेन्नाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। तिथूनच एकनाथ शिंदे यांचे सहाय्यक मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला। त्यांनी या संदर्भात त्वरित पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत। संबंधित विभागाचे अधिकारी नरेंद्र शेजवळ यांनी आपण या संदर्भात त्वरित पावले उचलून पेन्शनचे वितरण करू अशी ग्वाही दिली।
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी देशव्यापी आंदोलन। महाराष्ट्रातील गड किल्ले हे आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा लाभलेले आहेत। जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला हा असाच एक ऐतिहासिक आहे। मात्र किल्ल्याची झालेली पडझड, भग्नावस्था, किल्ल्याचं शौचालय, मुतारी म्हणून वापर, आवारातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य अशी अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। कोणीही देखरेख करणारा नसल्यामुळे या परिसरात मद्य पिणे, जुगार खेळणे ही सर्रास चालू असून आतमध्ये डुकरांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे। एकूणच पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा भुईकोट किल्ला अत्यंत दुरावस्थेत आहे। या किल्ल्याची त्वरित डागडुजी करून किल्ल्याचे पावित्र्य रक्षण आणि संवर्धन करावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे। किल्ल्याची डागडुजी समय मर्यादा घालून पूर्ण करण्यात यावी यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ऑनलाईन आंदोलन करण्यात आले। तसेच या संदर्भातील एक निवेदन राज्य पुरातत्व खाते, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे समितीचे राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी सांगितले आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जळगाव जिल्ह्यातला जो पारोळ्याचा किल्ला आहे त्याच्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे। त्या ठिकाणची डागडुजीची स्थिती निर्माण झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे। त्या ठिकाणी त्या किल्ल्याचा उपयोग पत्ते, जुगार खेळण्यासाठी किंवा काही वेळा शौचालय आणि मुतारी म्हणून केला जातो। या सर्व दुर्लक्षित झालेल्या स्थितीच्या विरोधामध्ये या सर्व जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांसह देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मेघालय, आसाम, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये आज आंदोलन करण्यात आलं आणि मागणी करण्यात आली केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे, महाराष्ट्राच्या पुरातत्व खात्याकडे या दुर्लक्षित झालेल्या स्थितीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं। अनेक दुर्गप्रेमी संघटना, अनेक शिवप्रेमी संघटना, हिंदुत्वादी संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि ऑनलाईन आंदोलनाच्या माध्यमातून, ट्विटर अभियानच्या माध्यमातून त्यांनी आपला निषेध नोंदवलेला आहे आणि सरकारला निवेदन देखील पाठवलेली आहेत। आमची महाराष्ट्र शासनाला ही मागणी आहे की लवकरात लवकर या पारोळ्याच्या किल्ल्याकडे जी दुरावस्था झालेली आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं। महाराष्ट्र शासनाने जे दुर्ग संवर्धनामध्ये किल्ले घेतलेले आहेत त्याच्या सूचीमध्ये या गडाचा समावेश करावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर कार्यवाही करावी ही मागणी हिंदू जनजागृती समितीसहित महाराष्ट्रभरातल्या सर्व दुर्गप्रेमी, गडप्रेमी संघटनांच्या वतीने आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून केलेली आहे। मराठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी। बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मराठी मतदार याद्या प्रसिद्ध करा आणि त्यानंतर आक्षेप नोंदविण्यात यावेत याबाबत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। निवेदनाची दखल घेऊन उद्या मराठी याद्या पुरवल्या जातील आणि आक्षेप नोंदवण्यासाठी मुदतवाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले। यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, भागोजीराव पाटील, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, वासू सामजी, श्रीकांत कदम, ज्योतिबा पाटील, विक्रांत लाड, निखिल पाटील आदी उपस्थित होते। कोरोनामुळे आभाळ कोसळलेल्या कुटुंबांना मंत्री शशिकला जोल्लेंनी दिला धीर। कोरोना महामारीमध्ये कोरोना रोगाने मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मंत्री शशिकला जोल्ले यांनी भेटून कुटुंबाचे सांत्वन केले। त्यांच्या या भेटीने कुटुंबांना आता धीर आला आहे। पदापेक्षा माणूस केंद्रस्थानी मानून मंत्री शशिकला जोल्ले यांनी निप्पाणी मतदारसंघातील कारदगा जिल्हा पंचायतीच्या क्षेत्रातील ग्रामीण भागाचा दौरा करून माणुसकीचे आदर्श दर्शन घडविले आहे। ढोणेवाडी, मांगूर, बारवाड, कसनाळ, मणकापूर, बोरगाववाडी आदी गावातील व्यक्ती कोरोना रोगाने निधन झाले आहेत। त्यांच्या घरी भेट देऊन मंत्री शशिकला जोल्ले यांनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली। तसेच जी काही शासकीय मदत असेल ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे। उर्दू शाळांच्या संदर्भात टिपू सुलतान संघर्ष समितीचे निवेदन। राज्यातील उर्दू शाळांचे रूपांतर इंग्रजी माध्यमामध्ये करण्याचा प्रयोग शिक्षण खात्याकडून होत आहे। हा प्रकार थांबवावा आणि उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन द्यावे अशी मागणी टिपू सुलतान संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले।
या निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने काही उर्दू शाळांचे इंग्रजी माध्यमामध्ये रूपांतर करण्याचा घाट घातला आहे। या प्रकारामुळे उर्दू भाषेचे अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे। यासाठी हा प्रकार रोखला जावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी टिपू सुलतान संघर्ष समितीचे अध्यक्ष आरिफ कटगेरी यांच्यासह फजल खान पठाण, वासिम बेपारी, आरिफ पठाण, जाकिर अत्तार आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते। टिपू सुल्तान संघर्ष समिति बेलगाम की जानिब से हम सब लोग यहाँ पे डीसी ऑफिस में जमा हैं। जमा होने की वजह यह है कि पिछले गवर्नमेंट तालीमी कमेटी ने जो है एक ऑर्डर निकाली है जिसमें कर्नाटक रियासत के 400 उर्दू स्कूल को जो है कन्वर्टेड टू इंग्लिश मीडियम कर रहे हैं। वो लोग इंग्लिश मीडियम ऐसे स्कूलों को कर रहे हैं जहाँ पर 200 से ज़्यादा स्टूडेंट जो हैं ऑलरेडी स्कूल में हैं। लेकिन हमारा ऑब्जेक्शन ये है कि आप लोग जो है जहाँ पर कम तादाद में स्कूल में बच्चे हैं वो स्कूल में बंद करके उसे कन्वर्टेड इंग्लिश करो। हमारा ऑब्जेक्शन नहीं है, लेकिन ये उर्दू को ख़त्म करने के लिए लोग जो हैं बिल्कुल पूरे उर्दू स्कूल बंद कर रहे हैं। हमें इसके ऊपर ऑब्जेक्शन है हमारा। खानापूर येथे निजदच्या वतीने आंदोलन। देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदींच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे। याला सरकार जबाबदार असून सत्ताधारी पक्षाने सत्तेवरून उतरण्याची वेळ आली। या सरकारला जनता कदापि माफ करणार नाही। तेव्हा भाजप सरकारने दर कमी करावा, अन्यथा सत्ता सोडावी, असे मत जेडीएसचे नेते आणि मलप्रभा साखर कारखान्याचे अध्यक्ष नासिर बागवान यांनी तहसीलदारांना निवेदन देताना व्यक्त केले। यावेळी महिला अध्यक्षा आणि नगरसेवक मेघा कुंदरगी, जिल्हा अध्यक्ष शंकर मुडलगी आदींनी विचार व्यक्त केले। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत मंगळवार दिनांक 29 रोजी उपतहसीलदार KY बिद्री यांना निवेदन सादर केले। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला। प्रारंभी जेडीएसचे ज्येष्ठ नेते आणि मलप्रभा साखर कारखान्याचे अध्यक्ष नासिर बागवान यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी रेवंत सिद्धय्या हिरेमठ, रवी काडगी, DR पाटील, MA इनामदार, LT बिच्चन्नावर, राजू खातेदार, बसवण्णा तिरमुरी, दीपा पाटील, नागराज हुबळी, खाजा याजवाड, लबीब शेख, हबीब हुंदूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे आंबेवाडी ग्रामपंचायतीवर मोर्चा। श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या मण्णूर गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या सुमारे 300 महिलांनी आपल्या तक्रारी घेऊन आंबेवाडी ग्रामपंचायतीवर विराट मोर्चा काढला होता। या मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या बसवंत कोल्हे, सुधीर काकतकर, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल देसाई आणि राहुल पाटील यांनी केले होते। हा मोर्चा ज्येष्ठ सर्वोदयी समाजसेवक शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनानुसार काढला होता। PDO इंदिरा गाणगेर आणि इंजिनियर अक्षय चव्हाण यांनी मोर्चेकरांना सामोरे जात निवेदन स्वीकारले। तेव्हा श्रमिक अभिवृद्धी संघटनेतर्फे लक्ष्मी होणगेकर, सुरेखा मंडोळकर, यशोदा गोविंदाचे, उर्मिला काकतकर, लक्ष्मी कदम, राजश्री जैन आणि ग्रामपंचायत सदस्य जयश्री तोरे या गटप्रमुखांनी मण्णूर गावातील महिलांच्या वतीने तक्रारी मांडल्या। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। दुर्गानगर खानापूर येथील बेपत्ता झालेली 2 मुले खानापूर नजीक मलप्रभा नदीत बुडून मरण पावली आहेत। दुर्गानगर येथील 2 मुले श्रेयस महेश बापसेट वय 13 आणि रोहित अरुण पाटील वय 15 सोमवारी बेपत्ता झाली होती। यापैकी श्रेयस या मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रॅक लाल ब्रिजवरच्या बाजूला नदीपात्रात सापडला। सोमवारी सकाळी दुर्गानगर भागातील 5 ते 6 मुले घरी न सांगता नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेली होती, पण पोहता येत नसल्याने वरील 2 मुले बुडाली। ते बघून बाकीची मुले घाबरली आणि हे प्रकरण आपल्या अंगलट येईल असे वाटल्याने आणि पालक ओरडतील या भीतीने बुडालेल्या मुलांचे कपडे आणि चप्पल खड्डा काढून त्यात लपविले आणि गुपचूप आपापल्या घरी गेली। कोणालाही या गोष्टीची कल्पना दिली नाही। अधिक चौकशीनंतर आज सकाळी त्या मुलांनी सदर घडलेली घटना आणि जागा याची माहिती दिली। त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आल्याचे समजते। यातील एका मुलाचा नदीत मृतदेह सापडला आहे। मदत कार्यात माजी आमदार अरविंद पाटील आणि काँग्रेसचे युवा नेते इरफान तालीकोटी यांनी सहकार्य केले। APJ अब्दुल कलाम वेलफेअर कडून वैभवनगर येथे लसीकरण उत्साहात। APJ अब्दुल कलाम वेलफेअर संघटना आझमनगर पुरस्कृत आशा वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने वैभवनगर येथील मत्तीन मशीद आवारात झालेल्या कोविड लसीकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। 200हून अधिक युवक युवती पुरुष महिलांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला होता। या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, कर्नाटक मॉनिटरी चेअरमन मुख्तार पठाण, मुजामिल कित्तूर, भाईजान पठाण, ताज शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। स्वकीयांनीच आपला विश्वासघात केल्याचे रमेश जारकीहोळी यांचे म्हणणे। पक्षात वरचढ ठरलेल्या रमेश जारकीहोळी यांचा विश्वासघात भाजपमधील नेत्यांनीच केला असल्याचा आरोप आता रमेश जारकीहोळी यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की भारतीय जनता पक्षाच्या त्रिकुटाने माझा विश्वासघात केला। वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर करू। ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू असा इशारा माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला। आमदार जारकीहोळी अचानक सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले। रात्री 2ला अचानक फोन आल्याने दिल्लीला जावे लागले असे त्यांनी सांगितले। त्यांनी RSSच्या एका नेत्याच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन चर्चा केल्याचे समजते। बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे। दिल्लीत जारकीहोळी आणखी काही भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजते। मराठी फलक पाडवणाऱ्यांवर कारवाईची मागणी। दिशादर्शक मराठी फलक पाडवणाऱ्या समाजकंटकांवर आणि 2 भाषकांत तेढ निर्माण करणाऱ्या फेसबुक पेजवर कार्यवाही करावी याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पोलीस आयुक्त त्यागराजन आणि उपायुक्त श्री विक्रम आमटे यांना निवेदन देण्यात आले। नमूद विषयाप्रमाणे देसूर गावच्या हद्दीत असणाऱ्या दिशादर्शक फलकाची 26 जूनच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी नासधूस केली आणि तो पाडवला। हा फलक मराठी भाषेत असल्याने पाडवल्याचे प्रथमदर्शनी काही कन्नड संघटनांच्या पेजकरवी समजले, पण ग्रामस्थांनी संयमाने आणि वातावरण शांत ठेवत दिनांक 28 जून रोजी परत तो फलक बसविला आहे। तेव्हा पोलीस प्रशासनाने यावर वेळीच लक्ष घालावे आणि फलक पाडवणाऱ्या आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून 2 भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि इतर सहकारी उपस्थित होते। मार्कंडेय सोसायटीच्या वतीने गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप।
मार्कंडेय कोऑपरेटिव्ह सोसायटी मन्नूर यांच्या वतीने कोरोनाच्या महामारीमध्ये गरजू लोकांना आहार किटचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रसाद आर चौगुले, व्हाईस चेअरमन PF कांबळे, विद्यमान संचालक आणि भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष विनय कदम, संचालक मुरलीधर बाळेकुंद्री, कृष्णा नाईक, अशोक सुतार, RD चौगुले, श्रीमती शांता आर चौगुले, विश्वनाथ आर चौगुले, रेखा चौगुले, संस्थेचे सेक्रेटरी श्री वसंत भेकणे आणि सहकारी उपस्थित होते। कडोली येथे मातंगी देवीची यात्रा साधेपणाने। आंबेडकर गल्लीतील मातंगी देवीची यात्रा साधेपणाने मंगळवारी साजरी करण्यात आली। कोरोनामुळे केवळ धार्मिक कार्यक्रम पार पडले। भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते। सकाळी अभिषेक करण्यात आला, पूजा विधी पार पडला, त्यानंतर नैवेद्य दाखविण्यात आला, त्यानंतर दिवसभर भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी दिवसभर दर्शन घेतले। मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावेळी कोरोनाचे निर्बंध पालन करत पूजा विधी पार पडले। अथणी येथील त्या 4ही भावांचे मृतदेह सापडले। अथणी तालुक्यातील हल्याळ येथील 4 सख्खे भाऊ सोमवार 28 जून रोजी नदीत बुडाले होते। अखेर मंगळवारी त्यातील एका भावाचा मृतदेह सापडला होता। त्यानंतर आज बुधवारी अन्य 3 भावांचे मृतदेह सापडले आहेत। शोध मोहिमेतील NDRF, कोल्हापुरातील कोबा पथक, पोलीस, अग्निशामक दल आणि पोहण्यात तरबेज असलेल्या पथकांनी शोध कार्यात सहकार्य केले। हल्याळ गावातील पिराचा उरूस असल्याने धुण्यासाठी गेलेले 4 सख्खे भाऊ कृष्णा नदीत बुडाले होते। सदाशिव गोपाळ बनसोडे वय 24, परशुराम 36, दर्याप्पा 22 आणि शंकर 18 अशी त्यांची नावे आहेत। सोमवारपासूनच NDRF पथक, अग्निशामक दल, पोलीस आणि पोहण्यात तरबेज असलेल्या मंडळींच्या मदतीने शोधकार्य सुरू होते। तो शोध बुधवारी पूर्ण झाला आहे। सुळगा हिंडलगा येथे युवकाची आत्महत्या। सुळगा हिंडलगा येथे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली। भरत परशुराम भातकांडे वय 27 असे मृताचे नाव आहे। भरतचा भाऊ मिलिटरीत आहे। सोमवारी रात्री भावाला रेल्वेत बसवून तो घरी आला आणि रात्री बेडरूम मध्ये जाऊन झोपला। घरी भरत आणि त्याचे वडील दोघेच असतात। सकाळी वडील नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले। मंगळवारी दुपारी ते घरी आल्यानंतर भरत अद्यापही खोलीतून बाहेर आला नसल्याचे त्यांना दिसून आले। त्यांनी जाऊन पाहिले असता भरतने गळफास घेतल्याचे आढळून आले। घटनेची माहिती काकती पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी पंचनामा केला। पोलीस निरीक्षक राघवेंद्र हुळ्ळूर तपास करत आहेत। IPLच्या 2 नवीन संघांसाठी जुलैमध्ये लिलाव। IPLच्या पुढच्या हंगामात 2 नवीन संघांना संधी मिळणार आहे, पण त्यासाठीचा लिलाव आता पुढच्या महिन्यात होणार असल्याचे समोर आले आहे। त्याचबरोबर यावेळी कोणत्या 2 शहरांचे संघ असतील याची जोरदार चर्चा सुरू आहे। IPL मधील संघ हे शहरांच्या नावावरून आहेत। यापूर्वी IPL मधील काही शहरांचे संघ बाहेरही पडले आहेत। त्यामध्ये पुणे, कोचीन आणि रांची या संघांचा समावेश आहे। त्यामुळे आता नवीन संघासाठी लिलाव होताना या शहरांचा विचार होणार नाही। पण सध्याच्या घडीला भारतामध्ये क्रिकेट ज्या शहरात चांगले विकसित झाले आहे त्या 2 शहरांचे संघ आता पुढच्या IPL मध्ये दिसू शकतात। इंग्लंडचा विजयोत्सव। रहीम स्टर्लिंग आणि हॅरी केन यांनी साकारलेल्या गोलमुळे इंग्लंडने जर्मनीचा 2-0 असा पाडाव करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली। 1966 नंतर इंग्लंडने बाद फेरीत प्रथमच जर्मनीला पराभूत करत नवा इतिहास घडवला। युरो चषकातील गेल्या 2 सामन्यात चाहत्यांनी गोल धडाका अनुभवल्यानंतर इंग्लंड आणि जर्मनी दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर दिल्याने 75व्या मिनिटापर्यंत निरसवाना खेळ पाहायला मिळाला। 75व्या मिनिटाला इंग्लंडच्या आक्रमणाला जर्मनीच्या बचावपटूंकडे कोणतेही उत्तर नव्हते। इंग्लंडने उत्तम चाल करत हॅरी केन, जॅक ग्रिलिश आणि ल्यूक शॉ यांनी दिलेल्या पासवर रहीम स्टर्लिंग याने जर्मनीचा गोलरक्षक मॅन्युएल न्यूअर याला चकवत सामन्यातील पहिला गोल केला। स्टर्लिंगने सलग 3ऱ्या सामन्यात इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण गोल साकारला। इंग्लंडने आघाडी घेतल्यानंतर वेम्बले स्टेडियमवर घरच्या चाहत्यांच्या आनंदाला जणू उधाण आले होते। इंग्लंड ऐतिहासिक विजयाची नोंद करणार या थाटातच इंग्लंडच्या चाहत्यांनी विजयोत्सव सुरू केला। एक्स्ट्रा टाइममध्ये युक्रेनकडून स्वीडन पराभूत।
युरो कप 2020 स्पर्धेमधील बाद फेरीतील शेवटच्या सामन्यात युक्रेनने स्वीडनची घरवापसी निश्चित करत अटीतटीचा सामना 2-1च्या फरकाने जिंकला। या विजयाबरोबरच युक्रेन पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे। 90 मिनिटाचा खेळ आणि त्यानंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त 30 मिनिटांमध्येही 1-1ची बरोबरी सुटली नाही। त्यामुळे शेवटचे काही मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा सामनाही स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्सच्या सामन्याप्रमाणे पेनल्टी शूटआउटनेच निकाली निघणार असे वाटत असतानाच सामन्यातील 121व्या मिनिटाला युक्रेनने गोल केला। या गोल बरोबरच युक्रेनने निसटता विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली। मेसीच्या 2 गोलमुळे अर्जेंटिना अग्रस्थानी। लिओनेल मेसीच्या 2 गोलमुळे अर्जेंटिनाने मंगळवारी पहाटे बोलिव्हियाचा 4-1 असा पराभव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अ गटात अग्रस्थान काबीज केले आहे। यासह मेसीने अर्जेंटिनातर्फे सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे। 34 वर्षीय मेसीने अर्जेंटिनातर्फे 148 सामने खेळत पूर्वीचा हावियर मस्केरानो यांचा विक्रम मागे टाकला। मेसीच्या 2 गोलमुळे तसेच एका गोल सहाय्यामुळे अर्जेंटिनाने बोलिव्हियाचे आव्हान सहज परतवून लावले। आता उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाची गाठ शनिवारी इक्वेडोरशी पडणार आहे। कृष्णा स्पीच थेरपी आणि हिअरिंग क्लिनिक तर्फे उद्या कान आणि वाचा तपासणी शिबिर। काकतीवेस रोड येथील कृष्णा स्पीच थेरपी आणि हिअरिंग क्लिनिक यांच्या वतीने डॉक्टर दिनानिमित्त दिनांक 1 जुलै रोजी मोफत कान आणि वाचा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे। काकतीवेस रोड येथील प्रसाद मेडिकल समोर असणाऱ्या क्लिनिकमध्ये हे शिबिर होणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी 9492853815 किंवा 8088559289 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महादेव शट्टू कुगजी यांचे निधन। येळ्ळूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे मार्गदर्शक महादेव शट्टू कुगजी वय 72 यांचे आज सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांचे ते ज्येष्ठ बंधू होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। पाहत रहा स्मार्ट न्यूज मराठी।